हिंगोली शहराजवळ कयाधू नदी पात्रात सुरू असलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण आणि रुंदीकरण योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये अनियमितपणा होत असल्याचा संशय व्यक्त करत हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तान्हाजी सखारामजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे। आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केलंय की संबंधित कामांची स्थानिक स्तरावर मागणी नसताना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचा आरोप आहे। तसंच नदी पात्रात कठीण खडक असल्यानं अपेक्षित खोलीकरण होणं शक्य नसताना सुद्धा काम सुरू करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं। याशिवाय नदीच्या मुख्य प्रवाहात खोलीकरण करण्याऐवजी दोन्ही बाजूंना उपयोग नसलेले खोदकाम करण्यात येत असल्याचं सुद्धा त्यांनी पत्रात नमूद केलंय। खोदकामातून निघालेली माती नदीपात्रालगत टाकण्यात येत असल्यानं पावसाळ्यात तीच माती पुन्हा नदीत वाहून जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर या नदीपात्रातील काही माती नदीकच रोड लगत आहे, त्यामुळे या मातीचे ढिगारे लावण्यात आल्यानं सद्यस्थितीत पडत असलेल्या पावसामुळे हीच माती आता रोडवर चिखल करत असल्यानं वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। या कामामुळे नदीच्या जलसाठ्यात किंवा पाणी साठवण क्षमतेत कोणतीही वाढ होणार नसून शहराला सुद्धा याचा विशेष फायदा होणार नाही, त्यामुळे शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता असल्याचं आमदार मुटकुळे यांनी म्हटलं। दरम्यान जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या कामांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, तसंच कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची चौकशी करून अहवाल प्राप्त होईपर्यंत पुढील खर्चाला स्थगिती द्यावी, अशी मागणी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी 1 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। सध्या स्थितीत हे काम बंद असल्याचं चित्र असलं तरी रोड लगत लावलेल्या मातीच्या ढिगारामुळे मात्र वाहनधारकांना याचा नाहक त्रास सोसावा लागतोय। त्याचबरोबर नदी खोलीकरण करण्याऐवजी जणू काही रुंदीकरण केल्याच्या देखाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।